लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। बघा, काही मिनिटांपूर्वीच लाडक्या बहिणींना मेसेज आलेला आहे की लाडकी बहीण योजनेचा 3000 रुपये जमा झालेले आहेत। एक गोष्ट लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्र जमा केला जात आहे, पण आधी तुम्हाला फक्त 1500 रुपये जमा झालेले आहेत। आता जी बातमी आलेली आहे की लाडकी बहीण योजनेचा 1500 रुपये जमा झालेले असेल, तुम्हाला मेसेज आला असेल 1500 रुपये, तर तुम्हाला आता दुसरा मेसेज येणार आहे। हा नोव्हेंबरचा हप्ता जमा झालेला आहे, त्यानंतर काही मिनिटांपूर्वीच तुम्हाला आता दुसरा मेसेज येईल, तो 1500 रुपयाचा, म्हणजे 3000 रुपये एकत्र जमा होणार आहे। तुम्हाला माहिती आहे, डेबिटची जी प्रक्रिया होते ती सर्वात अगोदर या पद्धतीने केली जाते। डेबिटीच्या माध्यमातून सर्वात अगोदर लाडक्या बहिणींना 1500 रुपये जमा केले जातात। आता 1500 रुपये तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा झाले असतील, तर आता काही मिनिटांपूर्वीच तुम्हाला आता दुसरा मेसेज येणार आहे, कारण भरपूर बहिणींना अशाच पद्धतीने मेसेज आलेला आहे। पहिला मेसेज त्यांना 1500 रुपयाचा आला आणि दुसरा मेसेज त्यांना 1500 रुपयाचा परत एक मेसेज त्यांना आलेला आहे, म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि हा हप्ता डिसेंबर महिन्याचा। जर अजून तुम्हाला दुसरा मेसेज आला नसेल, तर आज उद्या 2 दिवसामध्ये हा मेसेज तुम्हाला येऊ शकतो। तर आजपासून तर उद्यापर्यंत तुम्हाला हा मेसेज येऊ शकतो। पण एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यांना अजून एकही मेसेज आला नाही, घाबरून जाऊ नका, कारण डेबिटीची प्रक्रिया पूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये एकत्र होत नाही, तर आज 12 जिल्ह्यांमध्ये आलेले आहे। पहिलं प्रशासकीय विभाग असतात, 6 विभागांपैकी आज 2 विभागामध्ये पैसे वाटप झालेले आहेत। तुम्हाला माहिती आहे, 6 विभागांपैकी 2 विभागामध्ये पैसे वाटप झालेले आहे, म्हणजे 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहे। तुम्ही जर या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल, तुम्हाला मेसेज आला असेल, आणि मेसेज जर तुम्हाला आला असेल तर तुम्हाला 1500 रुपयाचा मेसेज आला असेल 1500 रुपये प्रमाणे। आणि जर तुम्ही प्रतीक्षा करत असाल की दुसरा मेसेज आला नाही, तर तुम्हाला दुसरा मेसेज लवकरच येणार आहे। तर काळजी करू नका, सर्वांना पैसे वाटप होणार आहे। आता कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले, जिल्ह्यांची नावं मी तुम्हाला वाचून दाखवतो। तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल, तुम्हाला देखील मेसेज आला असेल। सर्वात अगोदर जिल्ह्यांची नावं सांगतो आणि कोणकोणत्या बँकेत पैसे जमा झाले ते सुद्धा नाव मी तुम्हाला सांगतो। बघा, या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे वाटप झालेले आहेत। तुम्ही जर यवतमाळ जिल्ह्यामध्ये राहत असाल, तुम्हाला मेसेज आलेला आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये भरपूर बहिणींना 1500 रुपये प्रमाणे मेसेज आलेला आहे। तर असं 1500 रुपये प्रमाणे मेसेज आहे, आणि यामध्ये जवळपास काही बहिणींना 2 मेसेज एकत्र आलेले आहेत। तर चुकून 2 मेसेज आले का, असं नाही, तुम्हाला मेसेज येत नाही तर तुम्ही तुमच्या बँक मध्ये जाऊन चेक करा। तुम्हाला मेसेज येत नाही तर तुम्ही बँकेत जाऊन चेक करा, तुम्हाला 2 हप्त्याचे पैसे 3000 रुपये जमा झालेले दिसून येणार आहे। दुसरा जिल्हा आहे तो सातारा। सातारा जिल्ह्यावाल्यांसाठी पण आनंदाची बातमी आहे, साताऱ्याला सुद्धा आज पैसे जमा झालेले आहे। आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आता बहिणींना पैसे जमा झालेले आहेत। तर बघा, 1500 प्रमाणे भरपूर बहिणींना मेसेज आलेला आहे, आणि भरपूर बहिणींना अजून दुसरा मेसेज आलेला नाही। तर काळजी करू नका, तुम्हाला लवकरच मेसेज येणार आहे। बघा, इथं पाहू शकता, नाशिक मध्ये पैसे वाटप झाले, पुण्यामध्ये आणि नंदुरबार मध्ये सुद्धा आज पैसे वाटप झालेले आहे। लाडकी बहीण योजनेचा हप्ता नंदुरबार मध्ये, पुण्यामध्ये आणि नाशिक मध्ये वाटप झालेला आहे। या जिल्ह्यांमध्ये सुद्धा तुम्हाला माहित आहे की 1500 प्लस 1500 3000 रुपये प्रमाणे काही बहिणींना मेसेज आलेला आहे। आता तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत असाल, तुम्हाला 1500 रुपये भेटले का 3000 रुपये भेटले, तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा। पुढील जिल्ह्यांची नाव पाहूया। तर बघा, पुढील जिल्ह्यांची नावं इथं पाहू शकता, संभाजीनगर मध्ये जमा झालेले आहे, नागपूरमध्ये जमा झालेले आहे, आणि जळगाव मध्ये सुद्धा जमा झालेले आहे। तुम्हाला माहितच आहे, या जिल्ह्यांमध्ये सुद्धा 1500 प्रमाणे हप्ता वाटप झालेले आहे, आणि काही बहिणींना 3000 रुपये प्रमाणे मेसेज आलेला आहे। पुढील 12 जिल्ह्यांची नावं इथं पाहू शकता, मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि नंदुरबार मध्ये पैसे वाटप झालेले आहे। तर बघा, लाडक्या बहिणींना 2 हप्त्याचे 3000 रुपये बँक खात्यात जमा झालेला आहे। आताच काही मिनिटांपूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा व्हायला मेसेज यायला सुरुवात झालेली आहे। तर यामध्ये कोणकोणत्या विभागात पैसे वाटप झालेले आहे, तर पहिल्या टप्प्याची वितरण आजपासून केलेली आहे। आज पहिल्या टप्प्यामध्ये पैसे वाटप होत आहे, उद्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आणि परवा तिसऱ्या टप्प्यामध्ये, 3 टप्प्यामध्ये पैसे वाटप होणार आहे। तर यामध्ये आता बघा, जिल्ह्यांची नावं आलेली आहे, तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता त्यावर तुमचा हप्ता डिपेंड करणार आहे। तर आज कोणकोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहे, त्या जिल्ह्यांची नावं मी तुम्हाला वाचून दाखवतो। सर्वात अगोदर बघा, सांगलीमध्ये जर तुम्ही राहत असाल, सांगलीमध्ये आज पैसे वाटप झालेले आहे। त्यानंतर रत्नागिरीमध्ये आज पैसे आलेले आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पैसे आलेले आहे, आणि मुंबई उपनगरमध्ये पैसे आलेले आहे। त्यानंतर नंदुरबारला सुद्धा आज पैसे आलेले आहे, धाराशिव जिल्ह्यामध्ये पैसे आलेले आहे, परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे आलेले आहे, आणि लातूरमध्ये सुद्धा पैसे आलेले आहे।
गडचिरोलीमध्ये आज पैसे आलेले आहे, नागपूरमध्ये आलेले आहे, यवतमाळमध्ये पैसे आलेले आहे आणि अकोलामध्ये असे या 12 जिल्ह्यांची यादी आलेली आहे। या 12 जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप कंप्लीट झालेलं आहे। आता तुम्हाला मेसेज आलेला आहे, अजूनही तुम्ही मेसेज चेक केला नसेल तर मेसेज चेक करा। तर उद्या कोणकोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे तर बघा, वाशिम जिल्ह्यामध्ये उद्या पैसे वाटप होतील, त्यानंतर वर्धामध्ये पैसे वाटप होणार आहेत, भंडारामध्ये वाटप होणार आहे आणि त्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये उद्या पैसे वाटप होतील, त्यानंतर जालनामध्ये पैसे वाटप होतील, त्यानंतर संभाजीनगरमध्ये, धुळ्यामध्ये आणि जळगावमध्ये उद्या पैसे वाटप होणार आहे। तर उद्या मुंबई शहरमध्ये सुद्धा पैसे वाटप होणार आहे, सोलापूरमध्ये पैसे वाटप होणार आहे, कोल्हापूरमध्ये सुद्धा पैसे वाटप होणार आहे आणि रायगडला सुद्धा उद्या पैसे वाटप होणार आहे। तर अशा 12 जिल्ह्यांची नावं आलेली आहे। तर उर्वरित 2 दिवसानंतर कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होतील त्याची सुद्धा यादी आपण एका मिनिटात पाहूया। तर बघा, त्याची यादी आलेली आहे। तर बघा, ठाण्यामध्ये राहत असाल तर 2 दिवसानंतर पैसे येतील, पालघरमध्ये 2 दिवसानंतर, पुण्यामध्ये 2 दिवसानंतर आणि साताऱ्यामध्ये 2 दिवसानंतर पैसे येणार आहे। त्यानंतर येतो नांदेडमध्ये 2 दिवसानंतर, हिंगोलीमध्ये, त्यानंतर बीडमध्ये आणि नाशिकमध्ये, त्यानंतर येतो बघा गोंदियामध्ये पैसे 2 दिवसानंतर, चंद्रपूरमध्ये, बुलढाणामध्ये आणि वाशिममध्ये अशा या 12 जिल्ह्यांची नावं आलेली आहेत। तर तुम्ही कोणत्या 12 जिल्ह्यात राहता त्यावर तुमचा हप्ता डिपेंड करणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये जर तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्हाला मेसेज येणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये या जिल्ह्यात राहत असाल तुम्हाला उद्या मेसेज येईल आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला परवा पैसे येतील असं तुम्हाला मेसेज येणार आहे। तर आज कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले तुम्हाला जिल्ह्यांची नावं मी वाचून दाखवली। तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्हाला देखील मेसेज आलेला असेल, मेसेज आला असेल तर नक्की सांगा। तर बघा, या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहे। तुम्ही आताच पाहिलं असेल की लाडकी बहीण योजनेचा हप्ता इथं पाहू शकता तुम्ही, आताच काही मिनिटापूर्वी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे।